नमस्कार मित्रांनो, मी महेंद्र कांबळे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। जगामध्ये अशा भरपूर क्रिएटिव्हिटी झालेल्या आहेत। जगामध्ये पहिली गाडी बेंझ पेटंट 29 जानेवारी 1886 मध्ये तयार झाली होती आणि त्यामध्ये भरपूर इनोव्हेशन होऊन भरपूर गाड्या तयार झाल्या। त्या गाड्या आपण बघतच आहे, पण ह्या गाड्यांमध्ये पण इनोव्हेशन आणि क्रिएटिव्हिटी बघायची असेल तर सुधा कार म्युझियम हैदराबादला भेट दिलीच पाहिजे। सुधा कार म्युझियमचे तिकीट दर सांगायचे झाल्यास मोठ्यांना 150 रुपये, लहानांना 120 रुपये, मोबाईल किंवा व्हिडिओ कॅमेऱ्यासाठी 100 रुपये, गाईडलाईन चार्जेस 300 रुपये आणि पार्किंग चार्जेस खालीलप्रमाणे लिहिले आहेत आणि फॉरेनर लोकांना तर चक्क 500 रुपये तिकीट दर आहे आणि तिकीट दर जरा जास्तच असल्यामुळे गर्दी कमी दिसत होती। जरा पुढे गेल्यावर गुलाबी रंगाची लांबलचक स्कूटर डाव्या बाजूस दिसत होती आणि उजव्या बाजूस वर्ल्ड वॉर 2 मधील गाड्या दिसत होत्या आणि उजव्या कोपऱ्यात लाल, पोपटी, निळ्या आणि हिरव्या रंगाच्या स्कूटर दिसत होत्या। वेस्पा गाडीची डिझाईन ह्या स्कूटरवरून केली असावी। डर्ट बाईक म्हणून म्हटली जाणारी यामाहा RX-100 ही 1987 मध्ये डिझाईन केलेली होती आणि ह्याला बनवायला 4 महिने लागले होते आणि यामाहा RX-100च्या बाजूलाच स्टेअर पंच हाफ फिंगर ची 4 व्हीलर गाडी बघायला मिळाली आणि हे गाड्यांचे कलेक्शन आपण बघत आहे जे वर्ल्ड वॉर 2 मध्ये वापरले आहे आणि वर्ल्ड वॉर 2 चे काही फोटोज पण भिंतीवर लावलेले आहेत। त्यामध्ये तुम्ही बघू शकता फोल्डिंग मोटरसायकल 100cc व्हीलर्स जी इथे ठेवली आहे। युद्धात वापरलेली आर्मी जिप्स 1944 मॉडेल तुम्ही बघू शकता। नॉर्टनची युद्धात वापरलेली 650cc असणारी बाईक तुम्ही बघू शकता आणि मागे पोस्टर लावले आहेत की ही नॉर्टनची बाईक व इतर बाईक्स व कार्स कुठे कुठे वापरले आहेत युद्धात ते। पुढे गेल्यावर रॉल्स रॉयस गाड्यांचे जुने मॉडेल्स बघायला मिळाले। येथे जुन्या गाड्यांचे छोटे छोटे मॉडेल्स बघायला मिळतात। पेकार्ड गाडीचे पण 1913 सालचे मॉडेल बघायला मिळाले। पुढे जाऊन 2 व्हीलर जुन्या गाड्यांचे कलेक्शन बघायला मिळाले। चॉपर म्हणून म्हटली जाणारी मिनी राजदूत 175cc 1984 मॉडेल बघायला मिळालं। त्याचबरोबर 3 व्हीलर मोटार बाईक सुद्धा बघायला मिळाली। पुढे जाऊन भली मोठी सायकल ट्रेन बघायला मिळाली आणि क्रिसमस ट्री पासून सुद्धा 4 सीटर गाडी बनवली आहे, पण गाडीत चढायचे कुठे हे काही कळेना। बेड कार तुम्ही बघू शकता आणि खास जागतिक एड्स दिनासाठी बनवलेली कॉन्डोम बाईक तुम्ही बघू शकता। पुढे जाऊन बर्गर कार बघायला मिळाली आणि सुधा कार म्युझियमच्या आवारातच अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती असलेली कार बघायला मिळाली आणि ह्या कारला देखील नंबर प्लेट लावलेली आहे। पुढे जाऊन भली मोठी उंचच्या उंच 3 चाकी सायकल बघायला मिळाली। पुढे जाऊन एकापेक्षा एक युनिक आणि लक्झरियस गाड्या बघायला मिळाल्या।
पुढील ब्लॉग्समध्ये क्रिएटिव्ह गाड्या बघायला मिळाल्या। तिसऱ्या ब्लॉगमध्ये पण एकापेक्षा एक युनिक गाड्या बघायला मिळाल्या। तर सुधाकर म्युझियमबद्दल सांगायचे झाल्यास एकदा जर हैदराबादला आला तर ह्या म्युझियमला भेट दिली तर चालेल। आणि हा व्लॉग आवडला असला तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।